महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यक आणि JS महाविद्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी 2 कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यातला पहिला कार्यक्रम विद्यार्थी संवाद मालिकेचा आहे आणि यानंतर आपण जिल्ह्यातल्या सर्व प्राचार्य, जिल्हा समन्वयक, विभागीय समन्वयक यांची बैठक आहे. या पहिल्या वर्गाच्या प्रसंगी उपस्थित असणाऱ्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आदरणीय बजाज सर, व्यासपीठावर उपस्थित असणारे करिअर करता या उपक्रमाचे जिल्हा समन्वयक डॉक्टर राजेंद्र मोरे सर, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे करिअर करता या उपक्रमाचे विभागीय समन्वयक डॉक्टर राजेंद्र मोरे सर, उपस्थित प्राध्यापक, प्राध्यापिका आणि मोजक्याच पण घरी जायच्या उत्सुकतेने उपस्थित असणारे सर्व विद्यार्थी. किती वेळ आपण बोलायचं, तुमची कपॅसिटी किती आहे? आता लगेच थांबूया 5 मिनिटं. तुम्ही सांगाल तेवढंच बोलूया. म्हणजे थोडंसं हे सेटिंग झालं असेल ते दोघे थांबू देत, म्हणजे आपल्याला जरा डायरेक्ट बोलता येईल. सर एकच मिनिट. हां, जरा सगळ्यांशी बोलता येईल आपल्याला. किती मिनिटं चालू बोलायचं? ऐकायची इच्छा किती आहे तुमची? अजिबात नाही आहे आहे ठीक नाही असं म्हणतात. आणि ते मास्क लावला तर कळत नाही ना कोण बोलायला. मी असाच प्रश्न बारामतीला विचारला, किती मिनिटं ऐकायची कपॅसिटी? एक विद्यार्थी पटलीशी उभी राहिली म्हटली की ते तुम्ही बोलण्याच्या क्वालिटीवर अवलंबून. बरोबर आहे ना? तुम्ही काय बोलता त्याच्यावर ठरणार आम्ही किती ऐकायचं. तुम्ही उगाच आपलं काहीतरी पारायण लावत बसतात आम्ही. ही फॅक्ट आहे की आपण किती मिनिटं ऐकायचं हे ठरतं आपल्या आवडीनिवडीनुसार. विषय काय त्याच्यावर ठरतं. ज्या अर्थी संपूर्ण कॉलेज रिकामा असताना, परीक्षा चालू असताना तुम्ही सगळे इथं बसलाय, याचा अर्थ एक तर असा आहे की प्राध्यापकांचे तुमची अटॅचमेंट आहे आणि काही सांगितलं एक कार्यक्रम आहे बसा आपल्याला काहीतरी ऐकता येईल म्हणून बसलेला. किंवा दुसरं असे असू शकते की बसचं टायमिंगच 1 वाजता 12:30 बसायचं असे असू शकते. तर आपण पहिला मार्ग घेऊया की आपल्याला पॉझिटिव्हली ऐकायचं म्हणून आपण इथं बसलेलो. इथं बसणाऱ्यांपैकी किती लोक असे आहेत की ज्यांना करिअर करता हा उपक्रम ह्याच्या अगोदर माहित होता? आज नाही, ह्याच्या अगोदर किती लोक आहेत? माहिती आहे तुम्हाला अगोदर बसून? तर त्याच्यात तुम्ही सहभागी आहात का कोणत्या उपक्रमामध्ये? नाही. ते फक्त आपल्याला माहित आहे की कॉलेजमध्ये कुठे बॅनर लावलेले आहे, आपण येतो जाता वाचलेले किंवा एका दुसऱ्या कार्यक्रमामध्ये ऑनलाईन सहभागी. हॉलमध्ये बसणारे किती असे विद्यार्थी आहेत की ज्यांना स्पर्धा परीक्षा म्हणजे काय समजून घ्यायचं आहे किंवा परीक्षा द्यायची अधिकारी व्हायचं असं किती जण आहेत? जरा हात करा. सगळेच जास्तीत जास्त. ठीक आहे, आता इथून सुरुवात करूया. जास्त हात केले की स्पर्धा परीक्षेची तयारी करायची. मी पहिल्यांदा सांगतो आपल्याला की आपल्याला हा कार्यक्रम जो आहे 1 वाजता संपवायचा. म्हणजे माझ्यानंतर प्राचार्य बोलणार आहे आणि परत आभार होईल. हे सगळं संपून 1 वाजता संपवायचं. म्हणजे मी जास्तीत जास्त 20 मिनिटं बोलेल. आणि या 20 मिनिटांमध्ये एक छोटी अपेक्षा आहे की या 20 मिनिटांमध्ये आपण कुणी मोबाईल वापरू नये. म्हणजे आपल्याला संवाद सांगायचा. व्हॉट्सअपमध्ये काहीतरी करत बसलं, बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की हे आपण खाली बघून काय करायला कळत नाही समोरच्याला. नको, आपलं लक्ष द्यायचं होऊ दे. कम्युनिकेशन डिटेल्स असलेलं बरं आहे, डायरेक्ट टू हार्ट. बरोबर ना? 20 मिनिटं कमी करायचं आपण अजून कमी. याला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे, समजून घ्यायचं आहे, जाणून घ्यायचं आहे. त्या विद्यार्थ्यांसाठीचा एक प्रश्न पहिला असा की वयाच्या कितव्या वर्षापर्यंत तुम्ही तयारी करणार? 25 वर्ष. मुलीच्या पैकी 25 वर्ष सगळ्यांचं. कोणाचं वेगळं उत्तर आहे 25 पेक्षा? 21 वर्ष, 22 वर्ष, 26 वर्ष असं कोणाचं? 30. काही विद्यार्थी मित्रांचं उत्तर इतकं चांगलं असतं ते म्हणतात की जोपर्यंत अधिकारी होत नाही तोपर्यंत तयारी करा. ते उत्तर बरोबर आहे का? बरोबर आहे ना? ते बरोबर वाटतं. हात वगैरे बरोबर वाटतं. जास्त लोकांनी हात वगैरे बरोबर. सगळ्यात चुकीचं उत्तर हे. असं होऊ नाही शकत मित्रांनो. हे लक्षात घ्या. जोपर्यंत अधिकारी होत नाही तोपर्यंत करणार. किंवा दुसरं काय उत्तर असतं? एज बार होत नाही तोपर्यंत करणार. एज बार होत नाही म्हणजे वयाच्या 30व्या वर्षी, 33व्या वर्षी, 38व्या वर्षी, काही 43व्या वर्षी. लेट मी फिनिश. मला कंप्लीट करू दे. हे समजून घ्या. आपण थोडंसं भावनिक जायचं नाही.
प्रॅक्टिकली उदाहरण, ह्या सगळ्या मुलींनी हात वर केले की आम्ही 25 वर्षापर्यंत तयारी करणार. तुम्ही पण सांगितले की 25 वर्षापर्यंत करणार. आणि काही आता या मैत्रिणीचं म्हणणं आहे की जोपर्यंत जीत होत नाही तोपर्यंत हार मानणं चुकीचं. ठीक आहे, आपण त्या सगळ्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने विचार करून विश्लेषण करू. पहिल्या प्रश्नाचं उत्तर जर तुमचं असं असेल की मला 21व्या वर्षी 25व्या वर्षी आधी काय करायचं आहे, तुम्ही ठरवलेलं आहे बरोबर, त्याचं उत्तर कशावर अवलंबून असतं? आपला स्टडी. अजून तर याचं उत्तर मी देऊ शकतो का? तुम्ही कधीपर्यंत तयारी करायची नाही. प्राचार्य देऊ शकतील का? दुसरा कुणीच देऊ शकत नाही. याचं उत्तर तुमचं तुम्ही द्यायचं. पॅरामीटर्स काय काय? पहिलं पॅरामीटर तुमची शारीरिक क्षमता, एका ठिकाणी बसून किती वेळ अभ्यास करू शकता हे फार महत्त्वाचं. दुसरं तुमची बौद्धिक क्षमता, म्हणजे तुम्ही एक पाठी आहात, एकदा वाचलं तर लक्षात राहतं का, 3-4 वेळा वाचायला लागतं, वेगळा प्रयोग काय याच्यावर तुमची अवलंबून. तिसरा महत्त्वाचा फॅक्टर यातला आहे तुमच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती. ही यासाठी नाही की तुम्ही खाजगी क्लासेसची फीस भरली पाहिजे, ही यासाठी आहे की तुम्हाला तुमचं कुटुंब किती वेळ शिकण्यासाठी तयारीसाठी वेळ देऊ शकतं. आपल्याच्या काही मुलांना आत्ताच घरच्यांनी सांगितलं असेल की ग्रॅज्युएशन झाले की तुझं तू बघ, तुझा व्यवसाय, तुझं तू काम कर, तुझं तू कमव. काही मुलांना तर असंही माहित असेल की बाबा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आपल्याला कुटुंबाची जबाबदारी स्वीकारायची. मुलांच्या आता मुलींनी ज्या वेळेला 25 वर्षाचं प्लॅनिंग केलं त्यावेळेला काही गोष्टी आपण विसरलो करण्याचा विचार. जर भावंडांच्या मध्ये तुम्ही 2 नंबरला, मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं आहे, लहान बहिणीचं तुमच्या नंतर आहे, या केसमध्ये 25व्या वर्षापर्यंत आपल्याला वेळ मिळेल का? हा एक प्रश्न. कदाचित तुमच्या घरात नसेल, बाकीच्या घरात हा प्रश्न असू शकतो, आपल्याला वेळ कधी. म्हणजे आपल्याला ज्यावेळेला हे माहित आहे की आपल्याला घरातून 22 किंवा 23-24 वर्षापर्यंतच वेळ मिळणार आहे, तर आपलं टायमिंग तेवढ्याच वर्षाचं हे कुठेतरी मिसिंग आहे आपल्याकडून हे लक्षात. आता सांगत असताना टेक्निक म्हटली काय म्हणतो आकांक्षा काय म्हटली की जिंकण्यापूर्वी हार मारणं चुकीचं आहे. पण मित्रांनो इथे एक गोष्ट आपण विसरतो, ते लक्षात येतं का की आपल्याला वास्तववादी प्रॅक्टिकली नियोजन करता येत नाही. आपण ह्या गोष्टीचा विचार करा. पहिल्यांदा एज, म्हणजे तुम्ही 21 ते 25 जे काय तुम्ही ठरवाल ते ठरवलं. मग दुसरा प्रश्न स्वतःला विचारा की त्या वयापर्यंत मी अधिकारी झालो नाही तर मी काय करणार? त्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे का नको? प्लॅन बी पाहिजे ना आपल्याकडे. ज्या काही दुर्दैवाने महाराष्ट्रात झालेल्या काय आत्महत्या विद्यार्थ्यांच्या एमपीएससी तयारी करणार, त्याचं कारण त्यांचा प्लॅन बी रेडी होत आहे. आपण फक्त भावनिक होऊन जातो, जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही तिथे सांगतो. पण वास्तव समजून घ्या काय. वास्तव हे आहे की आपल्याकडं दरवर्षी 12 लाखपेक्षा जास्त फॉर्म युपीएससी साठी, एमपीएससी साठी पण तेच कमी जास्त प्रमाणात असतात. युपीएससीच्या जागा किती आहेत? 950, 750, 850, 1000च्या आत एमपीएससीच्या पोस्ट देतात तशाच. दुसरी महत्वाची गोष्ट, तुमच्या हातात किती प्रकार आहे त्याचा. एकूण व्यवस्थेमधला अभ्यास करणं तुमच्या हातात आहे, पर्सनॅलिटी डेव्हलप करणं तुमच्या हातात आहे, स्वतःला अपडेट ठेवणं तुमच्या हातात आहे. बरोबर, संपला ना पार्ट होतो तुमचा. परीक्षा वेळेवर होणं तुमच्या हातात नाही. वेळेवर झालेल्या परीक्षेचा निकाल लागून तुम्हाला वेळेवर अपॉइंटमेंट मिळणं तुमच्या हातात नाही. आणि अपॉइंटमेंट मिळाल्यानंतर तुमच्या विरोधात किंवा त्या परीक्षेच्या विरोधात कुणीही कोर्टात जाणं देखील तुमच्या हातात नाही. हे स्वीकारायला लागेल ना आपल्याला. मी यासाठी नाही आलेलं आहे की तुम्हाला डिमोटिवेटेड करा. तुम्ही मोटिवेट झालं पाहिजे, स्पर्धा परीक्षेची तयारी केली पाहिजे, पण करत असताना त्याचं प्लॅनिंग हे अतिशय वास्तववादी असतं. जगज्जेता नेपोलियन बोनापार्ट ज्या ठिकाणी युद्धाला जायचा त्यावेळेला त्याची पहिली स्ट्रॅटेजी काय असायची, तर माझा पराभव झाला तर माझं सैनिक सुखरूप पाठीमागून कसं येईल त्याची पहिली स्ट्रॅटेजी. आणि मग त्याची इतर प्लॅनिंग असायची की युद्ध जिंकायचं. आपल्या विद्यार्थ्यांचा प्लॅन बी मिसिंग आहे. तो पहिल्यांदा तयार आहे. ज्याच्याकडे अतिशय चांगला प्लॅन बी आहे, ज्याच्याकडे प्लॅन ए साठी किती वर्ष काम करायचं याचं उत्तर आहे, त्यांच्यासाठी काय आहे तर याच्यासाठी ज्यांना या ठिकाणी या प्रश्नांची उत्तर माहिती स्पर्धा परीक्षा द्यायची आहे त्यांच्यासाठी काय आहे, यूपीएससी, एमपीएससी, बँकिंग, पोलीस भरती, एसएससी आणि एसएसबी ह्या ज्या काही वेगवेगळ्या एजन्सी मार्फत शासनाच्या नोकरीसाठी परीक्षा घेतल्या जातात, त्या सगळ्या परीक्षांची माहिती, त्याचे क्रायटेरिया, त्याचा सिलेबस हे करिअर कट्ट्यामध्ये दररोज संध्याकाळी 6 ते 7 या वेळेमध्ये शिकवलं जातं. दर आठवड्याला एक आयएएस अधिकारी
सिनियर मोस्ट आय ऑफिसर आपल्या विद्यार्थी 1.5 तास चर्चा करते ऑनलाईन आणि एक ह्या सगळ्या सेगमेंटमध्ये यूपीएससी एमपीएससी बँकिंग पोलीस भरती एसएससी आणि एसएसबी मध्ये सगळ्या सेगमेंटमध्ये मुलांची ऑनलाईन परीक्षा घेतली जाते. त्याचं स्टेट लेवलचं मेरिट दर महिन्याला आपण सांगतो. याच्यातून काय होतं की याच्यातून आपण कुठं आहोत हे आपल्याला समजतं. हा उपक्रम स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांचा. आता याचा महत्त्वाचा पार्ट असा आहे की आपल्याला जरी वाटलं की आपल्याला यामध्ये थेअरी किंवा प्री आणि मुख्य पास झालं तर इंटरव्ह्यू आपला अडथळा असतो. म्हणून इंटरव्ह्यूसाठी प्रत्येक विद्यार्थ्याला जो मुख्य परीक्षा पास होईल त्याला स्वतंत्र प्रशासकीय अधिकारी मास्टर मेंटर म्हणून उपलब्ध आहे. हे या योजनेचं स्वरूप. आता आपली अडचण कुठं होते लक्षात घ्या. आपण ज्या वेळेला युट्यूबला फेसबुकला किंवा मोटिवेशन लेक्चर ऐकतो त्यावेळेला मोटिवेट होऊन आपण निर्णय की मला XYZ काहीतरी करायचं. म्हणजे आता PSLचा रिझल्ट लागला, आपल्या भागात 2-4 PSL झाले, फोटो पेपरला आले का त्याचे बॅनर लागले की आपल्या प्रत्येकाला वाटतं की मला आता PS करायचं. थोड्या दिवसानंतर तहसीलदारचे रिझल्ट लागले की आपल्याला वाटतं आपण ते करायचं. आपला विद्यार्थी ज्याचं स्वप्न पहिल्या दिवशी UPSC असतं, जसं जसं वय वाढायला लागतं तसं तू दिसत ते पोस्टाचाही फॉर्म भरतो, रेल्वेचाही भरतो, क्लार्कचा भरतो, शिपायाचा भरतो, सगळे फॉर्म भरतच जातात, परीक्षा देतच. हे करिअरचं प्लॅनिंग होऊ शकत नाही. त्यामुळे पहिल्यांदा प्लॅन ए तयार करून करिअर घटकाच्या माध्यमातून 365 दिवस दररोज संध्याकाळी 6 ते 7 कशासाठी तुम्ही कदाचित शहरात जाऊ शकणार नाही. ते सगळे लोक तुमच्याकडून आले. आज काही जम्मू काश्मीरमधून अधिकारी मार्गदर्शन करतायत, काही गडचिरोलीमध्ये करतायत, काही पुण्यातून करतायत, दिल्लीतून करतायत, काही जर्मन आणि या ठिकाणी US सारख्या एम्बसीमधून या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतायत. काय करतायत? त्यांना काय तुम्हाला मार्गदर्शन केलं म्हणून पगार वाढवून मिळणार नाही किंवा या ठिकाणी तुमचं या ठिकाणी जर सिलेक्शन झालं तर त्यांचा पगार कट देखील होतो. बरोबर? त्यांचा उद्देश एकच आहे की इथं आपल्याला करिअर घटकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना योग्य वेळेत योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून दिलं पाहिजे. यासाठी हे लोक मेहनत घेतात, यासाठी काम करायचं. हा पहिला टप्पा करिअर घटकाचा संपतो. दुसरा महत्त्वाचा पार्ट याच्यातला ज्या प्लॅन बी विषयी मी तुम्हाला बोललो लक्षात घेऊया की राज्यात 14,70,000 विद्यार्थी दर या ठिकाणी फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतात. 14,70,000 विद्यार्थी दरवर्षी फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतात. आणि या 14,70,000 विद्यार्थ्यांनी जर असं म्हटलं की माझं आता शिक्षण पूर्ण झालेलं आहे, मला चांगली नोकरी मिळायला आहेत का नोकरी उपलब्ध? छोटं उदाहरण घेऊ आपण. आपल्या हॉलमध्ये बसणारे तुम्ही 50 विद्यार्थी आहात आणि या 50 विद्यार्थ्यांनी बजाज सरांना सांगितले सर आता आम्ही तुमच्या कॉलेजमध्ये ग्रॅज्युएट झालेलो आहोत, चांगलं शिकलेलो आहोत, आपल्या लहानपणापासून सांगितले चांगलं शिकला तर चांगली नोकरी लागेल, आता आमचं शिक्षण पूर्ण झालं, आम्हाला नोकरी मिळेल का? या हॉलमध्ये बसणाऱ्या 50 पैकी 30 विद्यार्थी ज्या वेळेला म्हणतील की मला चांगली नोकरी मिळायला पाहिजे त्यावेळेला याच हॉलमधल्या 20 विद्यार्थ्यांनी किंवा 15 विद्यार्थ्यांनी म्हणायला पाहिजे की मी चांगला व्यवसाय चालू करेन त्याच्यामध्ये कमीत कमी 2 मित्रांना जॉब मिळेल. तर हे कुठेतरी बॅलन्स होणार आहे. हा मेसेज आतापर्यंत आपण दिलेला नाही. आतापर्यंत शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून आपण एकच बिंबवत आलो की चांगलं शिकला की चांगली नोकरी मिळते. नोकऱ्या कमी होत आहेत हे समजायला पाहिजे आणि ज्या सेक्टरमध्ये नोकरी वाढतात त्यासाठी आपण तयार व्हायला पाहिजे. आपल्या जालन्याच्या शेजारी कुठेतरी ड्रायपोर्ट नावाचं काहीतरी होते माहिती ऐकले वाचले तुम्ही? विद्यार्थ्यांनी कोणी वाचले का त्याबद्दल? नाही वाचले. आपला मूळचा प्रॉब्लेम काय लक्षात घ्या की आपण काळाच्या बरोबर राहायला तयार. इथं बसणारी किती मुलं आहेत ज्यांनी एकदाही कच्चा बदाम बघितलेला नाही? सगळ्यांनी बघितलं ना? जुके गाडी सगळं बघितलं ना सगळ्यांना? दिसते बघतो आपण त्याच्यामध्ये. त्याचा काय संबंध नाही, त्याचा व्यवसाय काय आपल्याला घेतलेला नाही, त्याच्यात काय मॅसेज मिळतो काही माहित नाही, पण त्याला आपण सारखं बघितलं. पण जालन्याच्या शेजारी इथं कुठेतरी ड्रायपोर्ट होतो. ड्रायपोर्ट मध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला व्यवसायाच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्याच्याकडे आपण बघायला पाहिजे. मग या पद्धतीचे जे बदल होत आहेत ते दररोजच्या दररोज तुम्हाला समजायला पाहिजे. म्हणून एक उपक्रम याच्यामध्ये आहे वृत्त वेध स्पर्धा परीक्षेच्या तयारीचा. दररोज सकाळी 9 वाजता YouTube चॅनलवर हा उपक्रम असतो. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो ऑफ इंडिया ही सेंट्रल गव्हर्नमेंटची वेबसाईट. इथं दररोजचे शासन निर्णय बातम्या टाकतात. त्याच्यानंतर आपल्या राज्यातले महत्त्वाचे प्रादेशिक चांगले पेपर, त्यामधल्या सकारात्मक बातम्या आणि त्याचा परीक्षेवर विचारणारा प्रश्न कसा असू शकतो याचं विवेचन दररोज 30 मिनिटं केलं जातं. इकडे उपक्रम संपला की लगेचच तुमच्या टेलिग्रामच्या चॅनलला त्याची PDF फाईल पाठवली म्हणजे दररोज तुम्ही त्याच्यामध्ये अपडेट होऊ शकता. भारतीय संविधानाचं पालन
त्याचा अभ्यास कुणी केला पाहिजे? आपण करायला पाहिजे असं वाटतं का? जरा वेगळ्या पद्धतीने एक 12 वर्षाचा छोटा मुलगा घरामध्ये बालसंगोपनाचं पुस्तक वाचलं. बालसंगोपन म्हणजे काय? लहान मुलांचं पालनपोषण कसं करायचं. त्याच्या मावशीने बघितले की हे तुझ्यासाठी नाही, हे तुझ्या आई वडिलांसाठी आहे, तू कशाला वाचतो. त्यावेळेला तो विद्यार्थी म्हणतो की माझं पालनपोषण व्यवस्थित होतंय का नाही ते बघतो. त्या 12 वर्षाच्या मुलग्याकडे ही जिज्ञासा आहे की मला माझे अधिकार व्यवस्थित मिळत आहेत. पण तुम्ही जे सिनियर कॉलेजमध्ये शिकणारे सगळे विद्यार्थी आहात, तुम्हाला संविधानाने दिलेले अधिकार आणि जबाबदाऱ्या दोन्ही समजायला पाहिजे. संविधान म्हणजे 26 अकराला फक्त त्या पहिल्या प्रिअम्बलचं वाचन करणं हे नाही. संविधान डोक्यावर घेण्यासाठी नाही, ते डोक्यात घेण्यासाठी आहे. आणि म्हणून भारतातला पहिला प्रयोग, मी भारतातला सांगतो, भारतातला पहिला प्रयोग हा महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमांतर्गत करण्यात आला की भारतीय संविधानाचं सलग 240 दिवसाचं पारायण आहे. आज त्याचा पहिला वाचन म्हणजे याचं वाचन होतं दररोज. त्याच्या कलमांचं वाचन, त्याचं विवेचन, त्याच्यावर तुमचे प्रश्न हे सगळं सांगितलं जातं. असा देखील उपक्रम करिअर कट्ट्याचा एक भाग आहे. करिअर कट्ट्याअंतर्गत 50 शॉर्ट टर्मचे कोर्सेस आहेत. म्हणजे दरवर्षी 5 कोर्सेस तुम्हाला फ्री आहेत. 3 वर्षामध्ये 15 कोर्स तुम्ही करू शकता. स्किल बेस्ड कोर्सेस आहेत, म्हणजे सायबर सिक्युरिटी सारखा कोर्स त्याच्यामध्ये आहे, सोशल मीडिया प्रोफाईल मॅनेजमेंट सारखा कोर्स त्याच्यामध्ये आहे, RTI ऍक्ट सारखा कोर्स त्याच्यामध्ये आहे, कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट सारखा कोर्स त्याच्यामध्ये आहे. 50 वेगवेगळे कोर्सेस आहेत. ते केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला स्किल बेस्ड काही सर्टिफिकेशन याच्यात करता येतील. करिअर कट्टा हा उपक्रम यासाठी मित्रांनो की आपल्याला काहीतरी आज या 3 वर्षांमध्ये मिळवावं लागेल. एक तर आपली 2 वर्ष कोविडने खाल्ली, म्हणजे तुम्ही परीक्षेमध्ये पास होऊन गेला, पण या कॅम्पसमध्ये बसून एकमेकांशी मित्रमैत्रिणींची गप्पा मारत बोलत जे तुम्ही शिकला असता ते मिस केलं, ते मिळालंच नाही आपल्याला. याचाच नाव जे करिअर कट्टा दिलेला आहे हे कॉलेजच्या कट्ट्यावरून नाव दिलेलं आहे. त्या कट्ट्यांवरच्या आपल्या चर्चा असतात त्या बदलायला पाहिजे. मी एका कॉलेजमध्ये प्रश्न विचारला की व्हॅलेंटाईन डे होऊन किती दिवस आहे तुम्हाला माहिती आहे? तुम्ही इतका वेळ घेतला. एका मित्राने 1 सेकंदाच्या आत सांगितलं होतं, सर 1 महिना 13 दिवस 11 तास 43 मिनिट. ब्रेकअप झालं होतं, कामच नव्हतं. आपल्या कॉलेजच्या कट्ट्यांवरचे विषय ब्रेकअप पर्यंत येऊन थांबतात. आवडता मित्र, आवडती मैत्रीण, आज कोण आलं नाही त्याच्याविषयी बोलायचं, सिरियल मध्ये काय झालं त्याच्याविषयी बोलायचं, सगळी चर्चा होती. पण त्या कट्ट्यांवर स्टार्टअपची चर्चा होत नाही. ती व्हायला पाहिजे म्हणून याच्यातला दुसरा उपक्रम आहे उद्योजक आपल्याकडे. हा फार महत्वाचा होता. याच्यामध्ये 365 उद्योजक आहेत जे दररोज तुम्हाला मार्गदर्शन करतात की व्यवसाय कसा करायला पाहिजे. आणि यामध्येच 52 असे उद्योजक आहेत जे 70 देशांच्या मध्ये असणारे मराठी उद्योजक आहेत. भारताबाहेर काम करणारे ग्लोबल नगरी या व्यासपीठाच्या माध्यमातून आपल्याला जोडलेले आहेत. म्हणजे दर आठवड्याला एक सिनियर मोस्ट IAS अधिकारी, एक आंतरराष्ट्रीय व्यापारी किंवा उद्योजक आणि बाकी या सगळ्या गोष्टी आपल्याला उपक्रमाच्या माध्यमातून मिळत आहेत. आता शेवटचे 3 प्रश्न विचारल्याने आपण थांबा. पहिला प्रश्न, करिअर कट्टा आहे कुणाचा? तर आपल्या कॉलेजमध्ये उद्घाटन होऊन बरेच दिवस आहेत, बरोबर आहे ना? करिअर कट्टा चालू होता. तुम्ही सहभागी आहात का विचारलं तर म्हटलं नाही, ते काय आपल्याला माहिती. कारण बऱ्याच वेळा तो उपक्रम आहे कुणासाठी हेच आपल्याला माहित नसतं. यात आता एवढं सगळं आहे की तुम्हाला आज ऐकल्यावर कदाचित समजलं असेल. म्हणजे ही आपली जबाबदारी आहे की आपण पुढं काय करायचं. एक चांगली कविता आहे बघा, युट्यूबला असते, कदाचित तुम्ही बघितलं तर लक्षात येईल. सगळ्यांच्या 4 ओळी फक्त घेतो आपल्याला पुढे जात. कशाला वाचला चेहरा पुस्तके वाचणाऱ्या, कशाला वाचला चेहरा पुस्तके वाचणाऱ्याने, उभा रस्ता जिंदगीचा बदलला तिच्या एका इशाऱ्यात. त्याला काय सांगायचंय? या हे त्याच्याकडे असू शकतं ना, त्याच्या एका इशाऱ्याने असे आपण म्हणू शकतो. परत ते होईल आमचं काय नाव. तर मित्रांनो एक लक्षात घ्या की या 3 वर्षांमध्ये जे कॉलेज लाईफ तुमचं आहे याच्यामध्ये आपण काय बनायचं. कारण आपण ते गाणं जुनं आहे, पापा कहते हे बडा नाम करेगा, ते कशावर ठरणार आहे? या 3 वर्षात आपण मागे चेहऱ्याच्या मागे लागतो त्याच्यावर. आवडायला नको का? तर 100% आवडायला पाहिजे. पण आपल्या स्वतःची क्षमता वाढवायची, तुमच्या भाषेत स्वतःची माहिती जर वाढवायची असेल, पहिल्यांदा तुम्ही कौशल्य दृष्टीत प्रशिक्षण घ्यायचं. स्वतःच्या करिअरचं चांगलं प्लॅनिंग असायला पाहिजे. लक्षात घ्या, करिअर कट्टा त्या मुलांसाठी अजिबात नाही ज्यांना हे 3 वर्ष आराम करायचे, एन्जॉय करायचे. युवा शब्द उलटा केला की वायू बोलतो. वायूच्या वेगाने विचार करणारा, वायूच्या वेगाने निर्णय घेणारा आणि वायूच्या वेगाने परिस्थितीवर मात करण्याची धमक ज्याच्यात आहे त्या युवकांच्या साठी करिअर कट्टा आहे.
आपल्यातले बरेच जर म्हणतात सर 18 ते 45 मधला प्रत्येक जण युवक, बरोबर ना? 18 ते 45 मधला प्रत्येक जण युवक असं नसतं. आपल्यातले बरेचसे चेहरे असे असतात ज्यांच्या चेहऱ्यावर नेहमी 7:30 वाजलेले असतात. ते बघितले की आपल्याला वाटतं थांब त्याला जाऊ दे बघ आपण पुढे. त्यांच्यासाठी करिअर कट्टा. तुमच्या आजूबाजूला बघा किंवा तुम्ही स्वतः प्रत्येक मित्र किंवा मैत्रिणीमध्ये 2 कॅटेगरी असतात. पहिली असते रडत कायम रडणारे. त्यांच्या अडचणी किती असतात बघा. बसचा पास काढायला गेलो तोपर्यंत तिथं लचकायला चालय, त्यांची अडचण. बस स्टॉपवर गेलो तर बस निघून गेली, त्यांची अडचण. मला कोणी चांगलं बोलत नाही, त्यांची अडचण. मला कोणी मित्र मैत्रीण नाही, ती त्यांची अडचण. ठीक आहे. काही जवळ गेला की त्यांची कॅसेट लगेच चालू होते, रडायला चालू करतात, अशी काही मित्र. आणि दुसरी एक कॅटेगरी फार महत्वाची असते जे जुगाडू असतात. ते म्हणतात गेली ना बस निघून जाऊ दे, चालत जाऊ का लिफ्ट घेऊन जाऊ. त्यांच्याकडे प्रत्येक प्रश्नाला काहीतरी जुगाड करण्याची क्षमता असते. असे जुगाडू मित्र किंवा मैत्रिणी असतात. कोण आवडतात आपल्याला? जुगाड आवडतात का रडत आवडतात? जुगाड आवडतात, बरोबर आहे ना? मग हे जे मित्र किंवा मैत्रिणी आपले जुगाडू आहेत ते सगळे चांगले उद्योजक आहेत. उद्योग कोणता सक्सेसफुल होतो त्याचे एका वाक्याचं उदाहरण असं सांगता येईल. त्याची व्याख्या अशी आहे, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कॅपॅसिटी ज्याची चांगली तो व्यवसाय चांगला. ते विचारांमध्ये आपल्याला सांगायचं. 2 उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येते, वारंवार मी रिपीट करतो उदाहरण. त्याचं पहिलं आहे ओला आणि उबर. ओला आणि उबर का तयार झालं? समजा आपल्या बऱ्याच सरांना इथून औरंगाबादला जायचं, 2 दिवस तिथं थांबायचे, तर सर रेंटनी जर गाडी घेऊन गेले त्यांनी तिथून जर परत पाठवली तर अगोदर असं होतं की परत यायचं त्याला रेंट द्यायला. तो ड्रायव्हर वेळेवर मिळेल का नाही हे माहित नसायचं. त्याचं बुकिंग केल्यानंतर तू येईल गाडी कशी असेल, बरेचशा 10-15 प्रॉब्लेम होते. त्याच्यावर सोल्युशन म्हणून हे ओला आणि उबर आलं. त्यामुळे लक्षात घ्या, भारताबरोबर बाहेरच्या देशात देखील इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. ते स्टार्टअप युनिकॉर्न मध्ये कन्वर्ट झाले. हा एक मार्ग. दुसरी एक संकल्पना आपल्याला माहित असणारी, इंजिनिअरिंगचे विद्यार्थी दर महिन्याला आपल्या रूमवर पार्टी करायची. हॉस्टेलवर राहायची, पार्टी करायची प्रायव्हेट हॉस्टेलवर आले आणि मग ती पार्टी केली की आजूबाजूला त्रास व्हायचा, घरमालकांच्या कंप्लेंट गेली ते त्यांना काढून टाकायची. दर महिन्याला त्यांची रूम बदललेली आहे. इकडून तिकडे जायचं, परत नवीन घरमालकांच्याकडे गेले की सुजवळपणे बाहेर आम्ही काय पार्टी बिर्टी करणार नाही, आम्हाला बघायला आत घेतली की महिन्याच्या अखेरला पार्टी ठरलेल्या परत त्यांनी बाहेर काढलेल्या ठरलं. असं सारखं सारखं व्हायला लागलं. ते वैतागले होते. आणि त्या इंजिनियरने एक डोकं लावलं. त्यांनी काय केलं की त्यांनी सांगितलं या भागामध्ये ज्यांना ज्यांना विद्यार्थ्यांसाठी रूम भाड्याने द्यायचे त्यांनी या ठिकाणी नोंदणी करा. आणि दुसऱ्या बाजूला एक फॉर्म काढला. त्यांनी सांगितलं ज्याच्या विद्यार्थ्यांना रूम पाहिजे त्यांनी इकडे नोंदणी करा. आणि त्या दोघांना एकत्र मॅच मेकिंग केलं आणि ओयो नावाचं स्टार्टअप आपल्याकडे सुरू झालं. ओयोचं ओरिजिन हे आहे. आणि आज तुम्ही बघताय की महाराष्ट्रातल्या देशातल्या प्रत्येक शहरांमध्ये कमीत कमी 1 ते 2 हॉटेल्स आपल्याला ओयोची दिसतात. एक तरी हॉटेल त्याचं स्वतःच आहे का? नाही. त्याचं स्वतःचं एकही हॉटेल नाही. त्याच्या पेरोलवर कुठलाही स्टाफ नाही हॉटेलचा, हे लक्षात घ्या. पण सर्व्हिस मात्र तो सगळीकडे देतो. म्हणजे ज्याच्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कॅपॅसिटी आहे, त्याच्या विचारांमध्ये प्रश्न सांगण्यापेक्षा प्रश्नांचं उत्तर शोधण्याची वृत्ती ज्याच्याकडे आहे तो चांगला उद्योजक होऊ शकतो. आणि त्या प्रत्येक विद्यार्थ्याला सपोर्ट करण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयामध्ये इन्क्युबेशन सेंटर असावं अशी आता केंद्र शासनाची आणि राज्य शासनाची पॉलिसी. इन्क्युबेशन सेंटर म्हणजे काय की तुमची जी काही आयडिया आहे ती आयडिया कमर्शियलाइज होण्यासाठी. म्हणजे तुम्हाला वाटलं की आपल्या परिसरामध्ये झाडं भरपूर आहेत आणि याच्यातून मला या ठिकाणी औषधी वनस्पती लावायचे पण त्या एक्सपोर्ट करायचे, तर मग त्याचं ब्रँडिंग आलं, त्याचं क्वालिटी कंट्रोल आलं, त्याचे परमिशन आले, त्याचं फंड रेझिंग आलं. या सगळ्या स्तरावर मदत करण्यासाठी, सपोर्ट करण्यासाठी, हँडहोल्डिंग करण्यासाठी इन्क्युबेशन सेंटर प्रत्येक कॉलेजमध्ये होणार आहे. लक्षात घ्या. त्यातून इन्व्हेस्टमेंट हा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होऊ शकतो. तुम्हाला चांगले सपोर्टिव्ह पार्टनर मिळू शकतात. तुम्ही एक बाजू सांभाळायची कॅपॅसिटी. म्हणजे तुमच्याकडे जर संकल्पना असेल तर पैसा उपलब्ध होईल, पैसा असेल तर संकल्पना उपलब्ध होईल. दोन्हीही नसेल तरी देखील व्यवसायामध्ये आपल्याला पुढे जाता येईल. अशा पद्धतीचे इकोसिस्टम आता महाराष्ट्रातल्या सगळ्या शैक्षणिक संस्थांच्या मध्ये विकसित होण्याची ही सुरुवात करिअर कट्ट्याच्या माध्यमातून आपण करत आहोत. तर करिअर कट्टा या उपक्रमासाठी जे चार्जेस आहेत 365 रुपये ही मेंबरशिप आहे 3 वर्षासाठी. 3 वर्ष म्हणजे तुम्ही जर फर्स्ट इयरला असाल तर तुम्ही 3rd इयर पर्यंत या उपक्रमामध्ये राहू शकता. दररोजचा खर्च आहे फक्त 30 पैसे. सेकंड इयरला असाल तर 2 वर्ष, 3rd इयरला असाल तर फक्त 1 वर्ष तुम्हाला मेंबरशिप मिळते. दर वर्षाला 5 असे 15 कोर्सेस तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहेत. फक्त एक लक्षात ठेवा मित्रांनो, हे कुणासाठी आहे? ज्याला वाटतं की स्वतःच्या कौशल्य विकासाच्या माध्यमातून काहीतरी वेगळं करायचं आहे, त्या सर्वांच्यासाठी आहे. तर या उपक्रमाच्या माध्यमातून आपण स्वतः सहभागी व्हावं
आणि इतरांना देखील या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करावं अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. आज महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य, आमचे जिल्हा समन्वयक, विभागीय समन्वयक आणि कॉलेज करिअर कट्ट्याचे कॉलेजचे समन्वयक तर प्राध्यापक हे सर्व उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचंही मनपूर्वक आभार मानतो आणि मी दिलेल्या वेळेमध्ये थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.